ज्यावेळेस उपास आपण करतो, पवित्र शास्त्र तुम्ही बघा किंवा ज्यावेळेस तुम्ही वचनं बघता त्या वचनामध्ये उपासाबद्दल काय सांगितलेलं आहे. जुना करार ते नवा करार ज्यावेळेस तुम्ही उपास आणि प्रार्थना बघता त्यावेळेस ते उपास आणि प्रार्थनाचं कनेक्शन जे आहे ते शरीराबरोबर नाही तर ते आत्म्याबरोबर आहे, आत्मिक कनेक्शन आहे. म्हणून ज्यावेळेस उपास आम्ही करतो त्यावेळेस असा तो उपास कोणी करेल खाऊन पिऊन ढेकर देऊन माझा उपास आहे आज. उपास आपण कोणाला दाखवायसाठी करतो का? तुम्ही जे उपास करता मला बघावं म्हणून करायचं का? मी एकदम चेहरा सुकलेला अशक्त झालेलो आणि मग कोणीतरी म्हणावं उपास आहे का? हा मला उपास आहे. तसा उपास नसतो. उपवास तसे नाहीच. जर येशू ख्रिस्ताचं जीवन बघितलं, लूका शुभवर्तमान याचा 4था अध्याय मी बघतो आणि 4थ्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. कोणी नेलं त्याला 40 दिवस रानामध्ये? आत्म्याने. आणि पुढं काय म्हटलेलं आहे, ते सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. म्हणजे या 40 दिवसामध्ये तो एकांतात होता, देवाच्या सानिध्यात होता. आणि सानिध्यात असताना असं म्हटलेलं आहे की त्या दिवसात त्याने काहीच खाल्लं नाही, म्हणजे उपवास झाले त्याचे. उपवास आणि प्रार्थना फार गांभीर्याचे आहेत. कारण की उपवास आणि प्रार्थना जो करतो, मी अशा उपास आणि प्रार्थनेबद्दल बोलत नाही. आपण उपास आणि प्रार्थना केल्या पाहिजे. दुसरा दृष्टिकोन, या उपास प्रार्थना चांगल्या पण आहेत. कशा चांगल्या आहेत? एकमेकांची सहभागिता होते, एकमेकांचं घर समजतं, एकमेकांच्या घरी जाता येतं, प्रार्थना होतात. ठीक आहे, खाऊन पिऊन तुम्ही करू शकता कारण की सहभागिता होते. पण रिअल जर उपास तुम्हाला करायचे आहे तर रिअल उपास जे असतात ते शरीराने नसतात, ते आत्म्याच्या प्रेरणेने असतात. ती प्रेरणा जी असते ती डिफरंट असते, ती निराळी असते. ती असं सहज आमन धपक्या नसते. चला चला उपास करू चला, अशी नसते ती. मी स्वतः सांगतो, मी 40 दिवस फास्टिंग केलेली, 40 दिवस उपास आणि प्रार्थना. पहिली वेळेस ज्यावेळेस केली 2023ला, त्यावेळेस मला कळालं रोज रात्री मला उपास प्रार्थनेच्या 2 महिने अगोदर 3 वाजता जागायची. किती वाजता? रोज जागायचो मी. 3 वाजेपासून झोपच येत नव्हती. झोप येत नव्हती. हॉलमध्ये यायचो, प्रार्थना करायचो. आणि प्रार्थना करत असताना मी रमाला पण उठून म्हटलेलं आहे. ती म्हणे इतक्या सकाळी उठून काय करता तुम्ही? मी म्हटलं मला देव लीड करत आहे की उपास आणि प्रार्थना कर, उपास आणि प्रार्थना कर. आणि मग त्या वेळेस मी ठरवलं की मला आत्मा लीड करत आहे, पवित्र आत्मा मला सांगत आहे की आता तू उपवास आणि प्रार्थना कर. आणि मग माझी पूर्ण आत्मिक तयारी झाली. आणि आत्मिक तयारी झाल्यानंतर मी 40 दिवस फास्टिंग केली की ज्यामध्ये मला काहीच आजारी पडलो नाही, थकवा आला नाही, काहीच झालं नाही. आणि एकदम सक्सेसफुल उपवास आणि प्रार्थना झाली. उपवास आणि प्रार्थना ज्या असतात त्या आत्म्याच्या प्रेरणेने असतात. आणि ज्या आत्म्याच्या प्रेरणेने नाही त्या शरीराच्या प्रेरणेने. आणि शरीराच्या प्रेरणेने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला भेटत नाही. मग आम्ही काय म्हणतो की मी इतक्या प्रार्थना केल्या, मी इतके उपवास केले, मग त्या उपवासामध्ये माझं उत्तर कसं आलं नाही? कारण की त्या ज्या प्रार्थना होत्या त्या आत्मिक नव्हत्या. त्या प्रार्थना ज्या होत्या कोणीतरी सांगितलं म्हणून केल्या, मला करायच्या म्हणून केल्या. आणि तशा प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. ती फास्टिंग नाही, तिला फिस्टिंग म्हणतो आपण. फास्टिंग म्हणजे उपवास आणि फिस्टिंग म्हणजे मेजवानी. मग तसं उपवास आपण धरत नाही. कारण की उपवासामध्ये काय होतं, आमचा देह दुर्बळ होतो आणि आत्मा अधिक बलवान होत चालतो. रिअल उपवास करा, एकच दिवस करा. सकाळपासून देवाच्या सानिध्यात बसा, बायबल वाचन करा, अन्य भाषेत प्रार्थना करा. पूर्ण दिवस 5-6 वाजेपर्यंत प्रार्थनेत घालवा. आणि मग नंतर मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. तुम्ही म्हणताल पळाक साहेब मी आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण झालेलो आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने ज्यावेळेस उपवास केले त्या उपवासामध्ये आत्मिक रिलेशन होतं. येशू जीव, शरीर आणि आत्मा, त्या ठिकाणी येशू शरीरामध्ये आलेला होता. आणि शरीरामध्ये येशू असताना त्याच्या आत्म्याला बलवान होण्याची गरज होती. कारण की त्याला आता पुढं सेवा कार्य करायचं आहे. आणि सेवा कार्य करण्यासाठी शरीराने ते सेवा कार्य होणार नव्हतं, ते देवाच्या आत्म्याने कार्य होणार होतं. म्हणून त्याच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये असं म्हटलेलं आहे की इव्हन सैतान देखील येऊन त्याला त्रास देत होता, त्याची परीक्षा घेत होता. मग ज्यावेळेस तुम्ही रिअल उपवास करता त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी येतो पर्यवेक्षक, ज्याला सैतान आपण म्हणतो. आणि तो तुमच्या विचारांना टोचणी देतो. तुम्हाला कोणीतरी वाईट बोलायला लागतं, कोणीतरी तुमचे उपवास डिस्टर्ब करतं, कोणीतरी तुम्हाला भांडून जातं. आणि मग तुम्हाला समजतं की सैतान माझे उपवास, स्पिरिच्युअल जे आत्मिक उपवास आहे ते खंड पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेस ते उपवास सोडायचे नसतात, ते उपवास अधिक करायचे असतात.
मग उपवास केले पाहिजे का नाही, तर माझं म्हणण्यानुसार उपवास केलेच पाहिजे, प्रार्थना उपवास केल्याच पाहिजे. कारण की जो उपवास प्रार्थना करतो तो आत्मिक रीतीने अधिक बलवान होतो. जर तुम्ही आत्मिक रीतीने आज उपवास पकडले असतील आणि ते उपवास तुम्ही कंटिन्यू करत असाल तर मी म्हणतो करा. तुम्ही जर तुम्हाला आत्म्याची प्रेरणा आहे तर उपवास करा. तुमचे उपवास निश्चित सफल होतील आणि तुम्हाला देव आशीर्वाद देईल. हालेलुया, हालेलुया. पण ते उपवास कसे असायला पाहिजे, आत्मिक असायला पाहिजे, आत्म्याची प्रेरणा असायला पाहिजे. त्यावेळेस ते उपवास सामर्थ्याने आणि अद्भुत रीतीने कार्य करतात. आता उपवास करताना मी तुम्हाला सांगतो, काही लोक उपवास करतात पण त्यांच्या हातामध्ये सगळ्यात मोठं अडखळण असतं. काय असतं त्यांच्या हातात? उपवास चालू आहे बाळक साहेब माझा, पण हातामध्ये काय, टिंग वाजलं का लगेच कुठे मोबाईल, सुर वाजलं की लगेच पटकन जाऊन कोणाचा मेसेज आला, काय आलं, हां मग थोडं रील बघतो, ही रील ती रील हे रील असं हे झालं. त्याच्यानंतर फेसबुक थोडं उघडणार, थोडं व्हॉट्सअप उघडणार, थोडं रील उघडणार आणि काय आम्हाला उपवास आहे. उपवासामध्ये फोन पाहिल्यानंतर तो उपवास सक्सेस होईल का? काय होईल बरं? फोन पाहिल्यानंतर काय होईल? उपवास प्रार्थना करत आणि फोन पाहतात, काय होईल? तुमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल, तुमचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल. म्हणजे शैतान इझिली तुमचं कॅप्चर करून घेईल, तुमचे विचार कॅप्चर करून घेईल, तुमच्या प्रार्थना कॅप्चर करून घेईल आणि तुम्ही काय म्हणताल, मला उपवास आहे आणि मी उपवासामध्ये दिवसभर मोबाईल पाहत राहतो, हे रील ती रील. उपवासामध्ये रील जरी तुम्ही एक पहा, एक आता उपवास प्रार्थना करते एक रील पहा, ती रील तुम्हाला बहकून टाकेल. तुमचे जे विचार आहेत ते स्पिरिच्युअल राहणार नाही, तुमचे विचार त्याच्याकडे लागल्या जातील. एक व्हॉट्सअप स्टेटस चेक करा. मी व्हॉट्सअपच बंद केलं ते पाहणं. ते पहिले ते पाहायचं कोणी काय केलं, कोणी हे केलं, मग ते एक पहा. एक लावल्यावर काय होतं माहिती, ते रांगच लागते आणि ते पाहता पाहता इतका वेळ जातो ना, 1 तास लागतो. आता मी काय करतो, ज्यावेळेस मला मन होतं कोणाचं पाहायचं, म्यूट करून ठेवलेलं आहे. मला वाटतं याचं पाहायला पाहिजे, त्यावेळेस मी त्याचंच पाहतो, त्या दिवशी फक्त एकच पाहतो आणि परत लगेच बंद करून ठेवतो. ते पाहणंच नको. मला माहिती आहे ते मला डिस्ट्रॅक्ट करणारं आहे. एक साथ जर पाहायला लागलो तर माझा अर्धा तास फक्त सगळ्यांचं पाहण्यात जाईल आणि ती सवय नकोच. म्हटलं दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून. त्याच्यापेक्षा बरं आहे आपलंच पाहायचं. मला काय करायचं आहे, मला किती प्रार्थनेत वाढायचं आहे, मला काय केलं पाहिजे, हे मला महत्त्वाचं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, उपवास आणि प्रार्थना करत असताना डिस्ट्रॅक्शन जीवनामध्ये नसले पाहिजे. जर तुम्ही उपवास आणि प्रार्थना करत आहात तर सगळ्यात मोठं अडखळण तुमच्या हातामध्ये आहे, ते म्हणजे मोबाईल. जो मोबाईल आहे त्याला तुम्ही कमिटमेंट करा आणि म्हणा मी जर उपवास आणि प्रार्थना करत आहे तर ही वेळ मला पवित्र आत्म्याने भरण्याची आहे. लावा मोबाईल, पण मोबाईलचे व्हिडिओ जे आहे ते आध्यात्मिक लावा. पास्टर जे आत्म्याने भरलेले त्यांचे मेसेज ऐका, देवाचे गाणे ऐका, ते लावा आणि प्रार्थना करा. अन्य भाषा लावा आणि प्रार्थना करा. तुमच्या मोबाईलचा एकदम करेक्ट उपयोग झाला पाहिजे उपवास प्रार्थना. तुमचा मोबाईल पण कसा असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. मोबाईल कसा असला पाहिजे आपला, पवित्र असला. काहींचे मोबाईल पण अपवित्र आहेत, इतके कोडवर्ड ठेवतात त्याच्यामध्ये, काय लॉक करू. आता जर इथं मी काही जणांना म्हणलं तुमचा मोबाईल द्या, याच्यातले 50% लोक मला मोबाईल देणार नाही. का देतात? किती जण देतील बरोबर? आत्ता जर मी म्हणलं मला तुमचा मोबाईल द्या, बघा किती कमी हातात नाही देणार मला मोबाईल. कारण मोबाईल सिक्रेट आहे, राज आहे, त्याच्यामध्येच पाप दडलेलं आहे. मोबाईलमध्ये इतके मला तर वाटतं इतके काय म्हणतात त्याला, ते हे लावायची गरज नाही. घरामध्ये ज्यावेळेस मी राहतो त्यावेळेस माझ्या मुलांना माझा मोबाईल उघडता आला पाहिजे, माझ्या बायकोला माझा मोबाईल उघडता आला पाहिजे. असं असतं काही जणांचं, नवऱ्याचा मोबाईल बायको उघडू शकत नाही, बायकोला पासवर्ड माहीत नसतं. असं काय त्याच्यात? आता जर मी म्हटलो एखाद्या मुलीला दे मोबाईल इकडं, तर त्याच्यात कितीतरी कोडवर असतात. याच्यात कोड, त्याच्यात कोड, व्हॉट्सअपला बंद, याला बंद, इंस्टाग्रामला बंद, याला बंद. म्हणजे याचा अर्थ उपवास आणि प्रार्थना करत असताना सगळ्यात पहिले जर पवित्र व्हायची गरज आहे तर आमच्या मोबाईलला पवित्र होण्याची गरज. आणि करतो काय आपण, बाळक साहेब मी उपवास आणि प्रार्थना करत आहे,
देव म्हणतो अरे तुझा पाळक साहेबाला देव म्हणतो याचा मोबाईल पहिले पवित्र व्हायची गरज आहे, हा काय पवित्रतेत वाढतो. सगळ्यात मोठं रिझन. कारण जो देऊ शकला ना, मोबाईल जो देतो ना, समजून घ्यायचं की हा ज्याचा मोबाईल कोणाच्या हातात सहजरित्या होता, बँकेच्या याच्यात कोडवर ठेवा तुम्ही. बँक सोडून मी बोलतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळं जो बिंदास तुमच्या हातात देऊ शकतो, समजून घ्यायचं की हा एकदम सरळ याने आहे. मोबाईलला जर कोड आहे तर मग घोळ आहे. मग आता बायकांनी चेक करा जाऊन तुमच्या मिस्टराच्या मोबाईलला कोड आहे का. कोड जर असेल तर मला कोड टाकू नका, मला पण तुमचा मोबाईल पाहता आला पाहिजे. आणि नवऱ्यांनी पण बायकोच्या मोबाईलला कोड टाकायला लावू नका, त्यांचे पण मोबाईल तुम्हाला चेक करता आले पाहिजे नेमकं काय चाललेलं आहे. म्हणून अशा उपास प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. उपास प्रार्थना करताना मनाचा कल फार आवश्यक आहे. मी ज्यावेळेस उपास करतो, फास्टिंग करतो, त्यावेळेस उपास आणि प्रार्थना करत असताना सर्वप्रथम माझ्या शरीराला मी शिस्त लावतो. सगळ्यात पहिले असं नका म्हणू की देवाचं मन, आपला देव असा नाही की हे केलं असं लगेच पावला, तसं होत नाही. उपास आणि प्रार्थना करत असताना देव पहिले आपली पवित्रता चेक करतो. मी किती रीतीने, चांगल्या रीतीने व्यवस्थित होत आहे, मी पश्चाताप करत आहे का, मी देवाच्या सानिध्यात वाढत आहे का. आणि मग नंतर दुसरी सेकंड इनिंग येते देवाची. देव आमच्या प्रार्थना ऐकायला सुरुवात करतो. हालेलुया, हालेलुया. येशू ज्यावेळेस डोंगरावरती गेला त्यावेळेस त्याने एकांतात वेळ घातला. एकांतात वेळ. ज्यावेळेस तुम्ही उपास आणि प्रार्थना करता, मग तुम्ही सर्व्हिसला असो, नोकरीला असो, कुठेही असा, तुम्ही म्हणत असाल पाळक साहेब तिथं आम्हाला एकांत भेटत नाही, काय हरकत नाही. काम करत असताना तुम्ही मनात प्रार्थना करू शकता. तुम्ही जे काम करत असताना तुम्ही देवाचे गाणे मोबाईलवरती ऐकू शकता, देवाचे मेसेज तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता, अन्य भाषा तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता आणि त्याच्यामध्ये प्रार्थना करू शकता. मोबाईलचे फार सदुपयोग पण आहेत, चांगले उपयोग पण आहेत. जे दुष्परिणाम आहेत ते तर मी सांगितले, पण चांगले उपयोग पण आहेत की जास्तीत जास्त तुम्ही देवाचे संदेश त्या ठिकाणी ऐकू शकता. म्हणून येशूने जे उपास केले ते उपास आत्मिक होते. म्हणून जो स्पिरिट आहे, जो आत्मा आहे, तो आत्मा जो देवाचा आत्मा आहे आणि आमचा आत्मा आहे, तो एक होणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र काय सांगतं की एक कसबीन म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे वेश्या. एका वेश्या स्त्री बरोबर एखादा मनुष्य त्या ठिकाणी ज्यावेळेस व्यभिचार करतो त्यावेळेस तो आणि ती एक होतात, म्हणजे एक शरीर होतात, एक देह होतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्री ज्यावेळेस एकत्रित येते त्यावेळेस ते एक देह होतात. पण जो मनुष्य पवित्र आहे तो ज्यावेळेस देवाच्या आत्म्याबरोबर एकरूप होतो त्यावेळेस तो आणि देवाचा आत्मा, म्हणजे त्याचा आत्मा आणि देवाचा आत्मा एकरूप होतो. म्हणून आम्ही देवाच्या आत्म्याबरोबर एकरूप होणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याचशा वेळेस काय होतो, देवाच्या आत्म्याबरोबर एकरूप होत नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू जो आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता, त्याने ज्यावेळेस 40 दिवस प्रार्थना केल्या, 40 रात्री ज्यावेळेस तो देवाच्या सानिध्यात होता त्यावेळेस त्याने प्युअर उपास केले, प्रार्थना केल्या आणि देवाचं सानिध्य जे आहे, सामर्थ्य त्याने पूर्ण मिळवलं. आणि ज्यावेळेस येशू तिथून बाहेर पडला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की येशू आत्म्याच्या सामर्थ्याने बाहेर पडला. हालेलुया, हालेलुया. आज खऱ्या उपासाबद्दल बोलत आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही बघितली तर खरे उपास परिस्थिती बदलतात. खरे उपास काय करतात? परिस्थिती बदलतात. जर परिस्थिती बदलत नाही तर असे तुम्ही वर्षभर जरी उपास केले तरी काय होणार नाही. जर आम्ही एस्तेरचं पुस्तक बघितलं, एस्तेर राणीचं पुस्तक, किंवा त्याच्यामध्ये मर्दखय आणि हामानाबद्दल सांगितलेलं, एस्तेर 4 आणि 16 मध्ये पवित्र शास्त्र त्या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस ते लोक एकत्रित आले त्यावेळेस त्यांनी काय केलं, उपास आणि प्रार्थना केल्या, गोंताट नेसले आणि परमेश्वराचा मोठ्याने धावा केला. कारण की हामानाने त्यांच्या विरुद्ध कट केला होता की सर्व यहुदी लोकांचा नाश करण्यात यावा. परंतु त्या समयी ते सर्व एकत्रित आले आणि असं म्हटलेलं आहे, राणी देखील, एस्तेर राणी देखील त्या लोकांबरोबर सहभागी झाली आणि त्यांनी सगळ्यांनी उपास आणि प्रार्थना केल्या. आणि उपास आणि प्रार्थना करून ज्यावेळेस ती राजासमोर उभं राहिली त्यावेळेस असं म्हटलेलं की राजाचे फरमान बदललं आणि ज्या हामानाने कट आणि कारस्थान केलेलं होतं इस्रायलाविरुद्ध, यहुद्याविरुद्ध आणि मर्दखाय विरुद्ध, देवाच्या लोकाविरुद्ध, ते पलटलं. आणि जो फास किंवा जो फासावरती मर्दखायला चढवणार होते तोच हामानासाठी तयार करण्यात आला आणि हामानाला त्याच्यावर चढवण्यात आलं. प्रार्थना, उपास परिस्थिती बदलते.
ज्यावेळेस आम्ही उपवास करतो, प्रार्थना करतो, जुन्या कराराच्या काळामध्ये आम्हाला पाहिलं तर ज्या वेळेस लोकांनी उपवास आणि प्रार्थना केलेल्या आहेत, अद्भुत कार्य झालेले आहे, परिस्थिती बदललेली आहे. म्हणून उपवास आणि प्रार्थना करत असताना आमच्या जीवनातली परिस्थिती बदलायलाच पाहिजे. जर बदलत नाही तर उपवास प्रार्थना करू नका. काय म्हटलं मी? जर बदलत नाही तर पहिले चेक करा की माझे उपवास प्रॉपर चालू आहेत का. नाही तर काय होतं, देवाला आपण नाव ठेवतो. आपण करतो 40-50 दिवस, आपण त्रासात पडतो, आपली परिस्थिती बदलत नाही आणि मग म्हणतो देवा मी इतक्या उपवास केले, इतक्या प्रार्थना केले, माझ्या परिस्थितीत थोडा किंचितही बदल आला नाही. का आला नाही चेक करा. त्या काळामध्ये आपलं जीवन पवित्रतेचं होतं का? त्या काळामध्ये आपण आपल्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेतल्या होत्या का? त्या काळामध्ये जास्तीत जास्त देवाचं सानिध्य, पवित्र शास्त्राचं वाचन केलं का? त्या काळामध्ये आपण मोबाईलपासून दूर होतो का, की मोबाईल आपल्या उशाशी पायथ्याशीच होता? ते पण चेक केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आम्ही देवाच्या सानिध्यात जात असताना देव आमची पवित्रता चेक करतो आणि ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना करतो त्यावेळेस अद्भुत रीतीने परमेश्वर कार्य करतो. पण त्यासाठी आमचं जीवन पण तसं असलं पाहिजे. बघा 4 अध्याय आणि 16 वचन, शुशन येथील सर्व यहुदी जमाव माझ्याकरता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आता राजाकडे जाईन. मी मेले तर मेले. मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काय केले. एस्तेरने मर्दखयाला सांगितलं आणि सर्व लोकांनी उपवास केले आणि मग नंतर मोठं परिवर्तन आलं आणि राजा जो आहे तो एस्तेर राणीकडून बोलला आणि हामानाला त्या ठिकाणी शासन झालेलं आहे की ज्याने सर्व यहुद्यांचा नाश करायचं ठरवलं त्याचा नाश झालेला आहे. उपवास प्रार्थना परिस्थिती बदलते. जर आम्ही दानिएलाचं पुस्तक बघितलं तर दानिएलाच्या पुस्तकामध्ये संबंध 3 सप्तके म्हणजे 21 दिवस त्याने उपवास आणि प्रार्थना केल्या. आणि उपवास आणि प्रार्थना करत असताना दानिएल काय म्हणतो की त्या दिवसामध्ये मी काहीही म्हणजे मांसाहार सेवन केला नाही. 10वा अध्याय 2 आणि 3 वचन, त्या दिवसात मी दानिएल संबंध 3 सप्तके शोक करीत होतो. 3 संबंध सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. मांस व द्राक्षरस मी माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तेलाभंगही केला नाही. तो म्हणतो त्या दिवसामध्ये त्याने स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्लं नाही. मग उपवास आणि प्रार्थना करत असताना दिवसभर आम्ही उपवास करतो आणि संध्याकाळी 2 किलो मटण आणून एकदाच टप्प्याटप्प्यात खातो. काय त्या उपवासाचा फायदा? उपवास केले दिवसभर, समजा आपण सकाळी जेवतो आणि संध्याकाळी जेवतो, 2 टाईम जेवतो उपवास नसले तर. कोणी 3 टाईम जेवतो, समजा सकाळ दुपार संध्याकाळ. पण उपवास केल्यानंतर ते काय करतात, दिवसभर जेवत नाही, उपवास करतात, पण संध्याकाळी चांगलं नॉनव्हेज आणतात आणि मग ते जेवतात संध्याकाळी 5ला एकदा, परत 8ला एकदा आणि परत झोपताना 10ला एकदा. झाला का उपवास? उपवास झाला? कव्हर केला ना उपवास? उपवास कव्हर केला. जे सकाळी दुपारी संध्याकाळी खातो पण ते मी 3 टप्प्यात काय केलं, पार केलं. कशाचा उपवास? असा नसतो उपवास. उपवासामध्ये आपण स्वादिष्ट अन्न टाळतो, उपवासामध्ये आपण नॉनव्हेज खाणं टाळतो आणि आपण म्हणतो देवा माझ्या तोंडामध्ये हे काय जाणार नाही, मला सध्या उपवास आहे आणि मी अधिक जास्त तुझे प्रार्थनेत वाढन, प्रार्थनेत हे करेन. उपवास करत असताना दिवस रात्र उपवास करावं लागतात आणि उपवास रात्र दिवस रात्र होत नसतील तर काय करावं लागतं, संध्याकाळी 1 टायमाचं तुम्ही जेवता त्यावेळेस ते शाकाहार घ्यावा. थोडासा हलकं अन्न घ्यायचं, एकदम जड अन्न पोटात नाही जाऊ देत, हलकं घ्यायचं आणि परत प्रार्थनेत बसायचं. परत तुम्ही 5-6ला जेवले की परत तुम्ही 7ला प्रार्थनेत बसले की 10 वाजेपर्यंत तुम्ही बायबल वाचन प्रार्थना संपून 10ला झोपी जायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं, कामाला असतील कामाला जायचं, नसतील तर प्रार्थनेमध्ये बसायचं, देवाच्या सानिध्यात वेळ घालवायचा. ते उपवास प्रार्थना. संबंध 3 सप्तके त्याने उपवास आणि प्रार्थना केल्या आणि स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही. मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाही. मी तेलाभंग केला नाही. मी काही लोक बघितले उपवास प्रार्थना करत असताना पायात चप्पल पण घालत नाही. असं काय देव सांगत नाही. मी पायात चप्पल घातली नाही आणि सगळी अपवित्रता माझ्या अंतकरणात. काय देव, फक्त माझ्या शरीराला त्रास होईल. काय होईल? फक्त शरीराला त्रास देतो ना मी. शरीराला त्रास द्यायचं देवाने सांगितलं.
म्हणजे तुम्ही फार उपवास करता, तुम्ही पायात चप्पलही घालत नाही, अनवाणी चालता. देव असं काही म्हणत नाही अनवाणी चाला. देवाने माथ्यापासून तर पायापर्यंत पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. माथ्यापासून तर पायापर्यंत ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले. हे शरीर देवाचं मंदिर आहे. असं म्हटलेलं आहे की युअर बॉडी इज द टेम्पल ऑफ गॉड, म्हणजे तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. म्हणजे हे शरीर पूर्ण आहे, या शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. मग आत्मा वस्ती जर या शरीरात करतो, तर ज्यावेळेस मी उपास करतो त्यावेळेस माझं शरीर उपास करतं, आणि उपास करत असताना या आतमध्ये जो पवित्र आत्मा बसलेला आहे त्याला संतुष्ट करत असतं. हालेलुया, हालेलुया. मग माझी संतुष्टी कुठं जाते? शक्यतो इथं जात नाही, आत्म्याकडे जात नाही. माझी संतुष्टी जाते जगाकडे. डिस्ट्रॅक्ट करतो सैतान. खूप हुशार आहे सैतान, खूप हुशार आहे. उपवास प्रार्थना म्हणून मी म्हणलं सिंपल गोष्ट नाही, जोकची गोष्ट नाही, करायच्या म्हणून करायच्या नाही. चला रिच्युअल्स, एक प्रकारे एक धार्मिक परंपरा, हां चला आले दिवस करा उपवास, असं नाही. उपवास आत्म्याच्या प्रेरणेने असतात. उपवास करत असताना तुमचं आत्मा आणि देवाचा आत्मा एकरूप होतो. उपवास करत असताना तुम्ही अधिक धार्मिकतेकडे ओढ घेता. उपवास करत असताना तुमचा शब्द देखील परमेश्वर खरा करतो. इतकं सामर्थ्य आहे तुमच्यात. हालेलुया. माझ्या समोर फार सामर्थ्यशाली लोक बसलेले आहेत की ज्यांच्या मुखातल्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही साधारण नाही. आपण स्वतःच्या शब्दाला साधारण समजतो. स्वतःला साधारण समजतो. का समजतो? कारण की आपल्याला आत्म्याची प्रेरणा आणखी झालेली नाही. अभिषिक्त व्यक्ती कसा असतो? अभिषिक्त व्यक्ती म्हणजे देवाच्या आत्म्याने भरलेला, आणि जो आत्म्याने भरलेला आहे त्याचं शरीर, म्हणजे देव शरीराला त्रास देत नाही. मी माझ्या समजा पायात चपला घातल्याने काय नाही, उन्हात फिरलो इकडं तिकडं आणि मी उपवास केले, फार पोटाला पीळ पाडली, पण त्या पीळ पाडल्याने काही फायदा होणार नाही जर मी आत्मिक रीतीने उपवास करत नाही. ते फक्त शरीराला मी मारल्यासारखं होईल. ते उपवास नाही होणार, ते होईल उपोषण. उपोषण. आपण उपोषण करत नाही, आपण करतो उपवास. उपोषण म्हणजे कसं? काही मागणीसाठी जे लोक उपोषण करतात ते उपोषण करतात. आपण उपोषण करत नाही, तर आपण उपवास करतो की ज्या उपवासामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालतो, परमेश्वराच्या सामर्थ्यासाठी समर्पित होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही उपवास खऱ्या रीतीनं करता आणि पूर्ण समर्पित होऊन करता, मी तुम्हाला सांगतो जशी दानिएलाची प्रार्थना त्याच दिवशी ऐकण्यात आली, ज्या दिवशी तुम्ही उपवासाला सुरुवात करता त्याच दिवशी परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. पुढं काय म्हटलेलं आहे? तो मला म्हणाला, म्हणजे बघा त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली आणि 12 वचन सांगतं, तो मला म्हणाला दानिएला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले व तुझ्या शब्दावर मी आलो आहे. आद्य दिव्यदूत म्हणतो की ज्या दिवशी तू उपवास केले, उपवास करणं म्हणजे नम्र होणं. ज्या दिवशी तुम्ही उपवास करता त्याच दिवशी तुम्ही काय करता? आपण काय होतो? ज्या दिवशी उपवास स्टार्ट केले त्या दिवशी काय होतो? पण आपलं कसं उलटं असतं. ज्या दिवशी आपण उपवास स्टार्ट करतो याच्यावर चिड, त्याच्यावर चिड, याला मार, त्याला लाद दे, हां मार, याला धरून खाय जातं, काचा काचा लिंबू चोडूस तर. हे कसे उपवास? कसं असे उपवास असतात? चिड याच्यावर, चिड बायकोवर, घे बुक्का. पाळक साहेब मला उपवास येतो. अरे कशाचे उपवास? मार लेकराला, धर मार, धर मार, धर मार, दिसला का मार, दिसला का मार. बायको चिड याच्यावर, खे नवऱ्यावर संशय, बोल हे असं, बोल तसं, द्या फोन इकडं, घ्या फोन इकडं, आणि मला उपवास आहे तो बाळाचा. असे उपवास नको. असे उपवास करण्यापेक्षा 2-3 किलो, पण असे उपवास नको की ज्या उपवासामुळं चिडचिड होते, ज्या उपवासामुळं नवरा बायकोत भांडणं होतात, ज्या उपवासामुळं लेकरांना बेदम मारल्या जातं. असे उपवास देव करायला लावत नाही. मग उपवास करत असताना चेक करा, ज्या दिवशी मी निर्णय घेतला त्या दिवशी मी नम्र झालो का? किती राग येऊ, किती राग येऊ, त्या रागामध्ये तुम्ही त्या दिवशी म्हटलं पाहिजे की आज मी उपवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे, मी चिडणार नाही, मी रागावणार नाही, माझ्या मुखातून वाईट शब्द निघणार नाही,
मी कोणावरही चिडणार नाही. असं पहिले नम्र व्हा, मग उपवास करा. त्याने काय केलं, ज्या दिवशी तू नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले आणि तुझ्या शब्दावर मी आलो आहे. का देवाने त्याचे शब्द ऐकले, का त्याचे उपवास प्रार्थना ऐकण्यात आल्या, याचा अर्थ हा आहे की त्याने ज्या दिवशी नम्र होण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी परमेश्वराने त्याची उपवास प्रार्थनेचं उत्तर दिलं. मग बऱ्याचशा उपवास आणि प्रार्थनेचं उत्तर भेटत नाही, कारण की आम्ही परमेश्वरासमोर नम्र होण्याचा निर्णय घेत नाही. उपास करतो, प्रार्थना करतो, शरीराला जाळतो, आपण अक्षरशः जाळतो, शरीराला मारतो अक्षरशः. आपण बऱ्याचशा वेळेस असं करतो की शरीर सगळं एकदम पूर्ण शरीराला एकदम त्रास देतो. काही लोक आपल्या उपास आणि प्रार्थनेत असं म्हणतात, दाढी सुद्धा करत नाही, दाढी वाढवत आम्हाला उपास. दाढीचा आणि उपासाचा काय संबंध? दाढीच काढत नाही, दाढी कट करत. दाढीचा आणि उपवासाचा काही संबंध नाही. काही लोक काय म्हणतात, त्याला दारू पित नाही. जे दारू पिणार असतात ते म्हणतात, नाही आम्हाला 40 दिवसाचे उपवास आहे, आम्ही दारू पिणार. 40 दिवसानंतर काय, परत पोटभर प्यायला सुरुवात. तसं उपवास नसतात ते. उपवास म्हणजे परंपरागत उपवास झाले. मग ते मग एक धार्मिक. येशू धर्मसंस्थापक नव्हता, येशू धर्म स्थापन करायला आला नाही. पवित्र शास्त्रात कुठंच लिहिलं नाही की मी येशू ख्रिश्चन धर्म स्थापन करायला आलेलो आहे आणि मी ख्रिश्चन धर्माचा संस्थापक आहे, असं काय नाही. पवित्र शास्त्रात हे लिहिलेलं नाही की धर्म काय नाही, धर्मसंस्था स्थापन करायला येशू आला नाही. येशू देवाचा पुत्र आहे आणि तो मानवाला तारण देण्यासाठी आलेला आहे. म्हणून हे आपल्या संकल्पना आहे. मग हे असा, मग हे ख्रिस्ती, मग हे असं तसं. पण ख्रिस्त म्हणजे अभिषेक, आणि जो व्यक्ती बरोबर देवाचा आत्मा असतो तो अभिषेक. मग त्याच्यामुळं धर्म परंपरा नाही पाळत आपण. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, ह्या दिवशी हेच झालं पाहिजे, त्या दिवशी तेच झालं पाहिजे. सगळं काही होऊन चुकलेलं आहे. येशू ख्रिस्त या जगात आला, वधस्तंभावर मरण पावला आणि त्यानंतर पुन्हा तो स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे आणि तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. म्हणून ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो तो जिवंत विश्वास आहे, कार्य करणारा विश्वास आहे. ज्या प्रार्थना आहे त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो उत्तर आलंच पाहिजे. आणि दानिएलाने प्रार्थना केली आणि लगेच उत्तर भेटलं. निनिवेच्या लोकांनी, जर आम्ही बघितलं योनाचं पुस्तक, ते वचन काढणार नाही, पण त्या निनिवेच्या लोक क्रूर होते, वाईट होते. आणि इतके वाईट होते की ज्यावेळेस त्यांच्याकडे पाठवलं योनाला, त्यावेळेस योना देखील तिथं जात नाही निनिवेला, तो तार्शिसला पळून जातो. पण परमेश्वर त्याला पुन्हा घेऊन येतो आणि निनिवेच्या भूमीवर रोखतो. आणि जसं तो जातो त्यावेळेस तो त्या नगरातून जात असताना फक्त काय म्हणत जातो, 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनिवे धुळीस मिळेल. एक संदेश दिला त्याने. आणि वाट चालत असताना त्याने संदेश दिला, 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनिवे धुळीस मिळेल. ते क्रूर होते, वाईट होते, व्यभिचारी लोक होते, पण त्यांनी त्या काळामध्ये देवावर विश्वास ठेवला, त्यांनी पश्चाताप केला आणि ते आपल्या मार्गापासून सर्व वळाले. आणि त्यांनी काय केलं, 3 दिवस त्यांनी फरमान काढलं, 3 दिवस कोणीही काही खाणार नाही, पशु त्याचप्रमाणे जे काही आपल्याजवळ आहे गुरं ढोरं त्यांनाही काही द्यायचं नाही. आणि सगळ्यांनी काय करायचं, उपवास करायचे. आणि सगळ्यांनी उपवास केले. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जसे त्यांनी उपवास केले, परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि परमेश्वराने आपला जो राग होता तो त्यांच्यावर दूर केला. आणि जो नाश निनवेतल्या लोकांचा करायचा होता तो नाश त्या ठिकाणी झाला नाही. परमेश्वराने त्यांच्यावर दया केली, फक्त उपवास आणि प्रार्थनेमुळे त्यांच्यावर दया झाली. हे उपवास आणि प्रार्थना आहेत. खरे उपवास प्रार्थना परिस्थिती बदलून टाकतात. खरे उपवास प्रार्थना आमच्या जीवनात कार्य करतात. खरे उपवास प्रार्थना आमच्या जीवनाला शिस्त लावतात. खरे उपवास प्रार्थना आम्हाला आध्यात्मिक बनवतात. खरे उपवास प्रार्थना अधिक आम्ही देवाच्या सानिध्यात जातो. मग उपवास आणि प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. उपवास आणि प्रार्थना करत असताना फक्त नियम पाळा की मी उपवास करत असताना आज दिवसभर मी ठरवलेला आहे. आता तुम्ही जर उपवास करत आहात, सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी उपवास करणार आहे, तर मग या उपवास प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त पवित्र शास्त्राचं वाचन, मेसेज ऐकणं, जास्तीत जास्त देवाच्या सानिध्यात राहणं आणि पूर्ण हा जो वेळ आहे देवाला समर्पित करणं. आणि त्या वेळामध्ये फक्त आणि फक्त प्रार्थना आणि देवाचं सानिध्य मिळवणं, याच्याशिवाय दुसरं काय आलं नाही पाहिजे. ते खरे उपवास. मग एकच करा, तो सॉलिड असेल आणि तो देवाच्या सामर्थ्याने असेल आणि त्यामध्ये देवाचं गौरव आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सगळं तुम्ही बघितलं, उत्पत्तीपासून तर मलाखीपर्यंत
आणि मलाखीनंतर इथं मत्तईपासून तर तुम्ही शेवटपर्यंत आले प्रगटीकरणापर्यंत, जिथं जिथं उपवास आणि प्रार्थना लिहिलेले आहेत त्या उपवास आणि प्रार्थनेचा संबंध शरीराशी नाही, तो शरीराशी नसून तो आत्म्याशी आहे. उपवास करताना काय होतं, आपला शरीर जे आहे दुर्बळ होतं, पण आत्मा अधिक प्रभावी होतो आणि त्या माणसाचे शब्द जे आहेत ते अधिक प्रभावाने पडतात. मग जो शब्द तुम्ही बोलता तो शब्द परमेश्वर खरा करतो, कारण सामर्थ्य कुठं आहे, मुखात आहे. देव बोलला असं म्हटलेलं आहे. मग देवाने या ठिकाणी आम्हाला प्रतिरूपाचं बनवलं त्याच्या. मग ज्यावेळेस आम्ही उपवास करतो त्यावेळेस आम्ही अधिक पवित्रतेचं जीवन जगतो. उपवास करतो त्यावेळेस देवाच्या सानिध्यात वेळ घालतो आणि ज्यावेळेस उपवासामधून आम्ही जी प्रार्थना करतो ती प्रार्थना स्वर्गातून परमेश्वर ऐकतो. म्हणून जी धार्मिकता आहे ती आमची नसून ती परमेश्वराची आहे. म्हणून आम्हाला उपवास करत असताना आमच्या स्वतःच्या शरीराला मारायचं नाही फक्त, तर आमच्या आत्म्याला प्रबळ होण्यासाठी देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवायचा. त्या आमची फास्टिंग आणि अधिक होणार आहे. फास्टिंग करा, मी म्हणत नाही नका करू, करायलाच पाहिजे. जमलेच पाहिजे, करता आले पाहिजे. असं कोणीच म्हणायचं नाही की उपवास करू शकत नाही मी. करा, उपवास करा, प्रार्थना करा, पण ती प्रॉपर करा. जर प्रॉपर होत नसेल तर विचारा माझ्यात काय कमी आहे किंवा कोणती गोष्ट मला अडखळण बनत आहे, आणि ती जर अडखळण बनत आहे ती बाजूला सारा आणि परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवा. मग त्यावेळेस ती खरा उपवास होईल. शरीराला मारून उपवास करू नका, धार्मिक उपवास करू नका, परंपरेने आलेले उपवास करू नका. देवाच्या वचनामध्ये जे सांगितलेले आहे तसे उपवास करा आणि तसे उपवास तुम्ही 2 केले, 3 केले, 5 केले तरी परमेश्वर ते उपवास ऐकेल. आणि जर देवाचा आत्मा तुम्हाला 40 दिवस लीड करत आहे तर 40 दिवसही करा, मी तुम्हाला काय म्हणणार नाही, पण ते आत्म्याचे प्रेरणेने असू द्या. म्हणजे तुमची परिस्थिती बदलणारे असू द्या. नाही तर तुम्ही मला नाव ठेवताल की आम्ही उपवास केले पण आम्हाला काही रिझल्ट भेटला नाही, आणि मला नाव ठेवल्यानंतर तुम्ही कोणाला ठेवताल, देवाला, की देवा इतके उपवास केले, इतकं उपाशी राहिलो पण मला उत्तर भेटलं नाही. का उत्तर भेटलं नाही ते आमच्याजवळ आहे. म्हणून आज आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहोत. काही जण प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत, फक्त प्रॉपर करा आणि देवाच्या सानिध्यात आम्ही अधिक वाढूया. म्हणून या समयी आपण सर्वजण उभं राहूया परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उभे असताना परमेश्वराला म्हणूया, परमेश्वरा मला उपवास आणि प्रार्थना करणारा व्यक्ती बनव. चांगले उपवास जे आध्यात्मिक उपवास आहेत परमेश्वरा, जे मला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या माझं मन विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या या दिवसामध्ये मी दूर कराव्यात. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद. स्तुती करतो. आराधना करूया. जे उपवास आणि प्रार्थना करत आहेत त्या आत्म्याच्या प्रेरणेने उपवास आणि प्रार्थना कराव्यात. परमेश्वरा जस्ट करायचे म्हणून आम्ही करणार नाही, तर तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही उपवास आणि प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. ओ शानदारला रबान सिंध बानियारा सिहारला, ओ रबारा शुहारला. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारूया, परमेश्वरा तुझं सानिध्य माझ्या जीवनामध्ये आहे, तुझं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये आहे. ते सानिध्य आणि सामर्थ्य परमेश्वर आज मी कबूल करत आहे येशूच्या नावामध्ये. परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये परमेश्वरा अद्भुत गोष्टी व्हायला पाहिजे.